आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। या गोष्टीवर आता पोलिटिशियनला गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांचा तपास चालू आहे आणि हे सर्व दुर्दैवाने आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून खोलात जाऊन केलं। अत्यंत मला शॉकिंग आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय वैभवदादांच्या नवीन घराचा मॅप होता, त्यांच्या जुन्या घराचा मॅप होता। म्हणजे यांना पुढे काय करायचं आहे, यातनं आणखीन काही मोठं काय यांना षड्यंत्र करायचं आहे का, अशी शंका आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे। म्हणून माझं पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे, याचा सखोल तपास करावा, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने याचा तपास करावा लागेल। या निवडणुकीच्या वातावरणात आता हे आम्हाला निदर्शनास आले भर दिवसा झालं म्हणून ह्याच्या आधी काय घडलंय का काय अशी आमच्या कार्यकर्त्यांची मोठी शंका आहे। तसंच आता ह्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत, ह्याच्या अनुषंगाने काय केलं असेल का ह्याची आम्हाला शंका आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करावा असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे। त्या गोष्टीवर आता पोलिटिशियनला गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांचा तपास चालू आहे आणि हे सर्व दुर्दैवाने आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून खोलात जाऊन केलं। अत्यंत मला शॉकिंग आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय वैभवदादांच्या नवीन घराचा मॅप होता, त्यांच्या जुन्या घराचा मॅप होता। म्हणजे यांना पुढे काय करायचं आहे, यातनं आणखीन काही मोठं काय यांना षड्यंत्र करायचं आहे का अशी शंका आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे। म्हणून माझं पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे, याचा सखोल तपास करावा, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने याचा तपास करावा लागेल। या निवडणुकीच्या वातावरणात आता हे आम्हाला निदर्शनास आले भर दिवसा झालं म्हणून ह्याच्या आधी काय घडलंय का काय अशी आमच्या कार्यकर्त्यांची मोठी शंका आहे। तसंच आता ह्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत, ह्याच्या अनुषंगाने काय केलं असेल का ह्याची आम्हाला शंका आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करावा असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे। आज जो वैभवदादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे, तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे, या सुनील मेटकरचा पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो, परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे, आज या विटे शहराला माहिती झालेला आहे। तसंच हा सुनील मेटकरी हा व्यक्ती आहे, पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो। आता हे सांगण्याच्या आणि लोकांना कळण्याचा वेगळा काही विषय नाही। सुनील मेटकरी हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा आता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं प्रकार चालू असल्याचं असे माझी खात्री झालेली आहे। आणि खरं म्हणजे सुनील मेटकरला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला बी मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे, खरं म्हणजे तुम्ही माणसाची मन माणसाच्या मनाला जिंका अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं, खरं म्हणजे तुमच्या त्या रक्तातच आणि तुमच्या स्वभावातच आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं तुमचं जे चित्र जे आहे ते आज विटे शहरानं आखो देखा हाल बघितलेला आहे। खरं म्हणजे सदाभाऊंच्या घरापाशी काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार त्याला गाडीवर घेऊन फिरणारा सुनील मेटकरी, याला माझं आव्हान आहे, या तुमच्या काळ्या धंद्यानं काळ्या जादूला सदाशिव भाऊचं काही वाकडं होणार नाही। तुमचा हा समाज आहे की तुम्हाला सदाभाऊंचं घर संपवण्यासाठी बंगाला जावं लागतंय। इथंच वैभवदादाची ताकद आणि सदाभाऊंची ताकद तुम्हाला सगळ्या विटेला तालुक्याला माहिती आहे। म्हणून हो झालेला प्रकार निंदनीय आहे, मी जाहीर निषेध करतो आणि ह्या सगळ्या प्रकाराचा सूत्रधार पोलीस स्टेशननं हुडकून काढावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। जर अन्यथा ह्या प्रकरणामध्ये मिटवण्याचा जर काय प्रयत्न जर झाला तर विटे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभा करण्यात येईल आणि तिची जबाबदारी सर्व पोलीस स्टेशनची असेल। आणि इथून पुढच्या काळामध्ये मी विरोधकांना मी ठामपणे सांगू शकतो की सांगायचं आहे मला की ह्या गोष्टीने फरक पडणार नाही। तुम्ही काय केलंय, नगरपालिकेच्या इलेक्शनला काय केलंय आणि पंचायत समिती नगरपालिकेला तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही आज विटे शहराला दाखवून दिलंय, म्हणून मी तुमच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय भारत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।